लोकशाहीची प्रेरणा, संगनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले, महिला आघाडीच्या मार्गदर्शिका आदरणीय सीमाताई आठवले आणि आज पंचशील पार्क, जोगाईवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड या ठिकाणी संविधानिक राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती उत्सव आम्ही या ठिकाणी म्हणजे साजरा करत आहोत. आणि हा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय शिवाजीराव डोईफोडे, आदरणीय मोहम्मद रैसुद्दीन अन्सारी साहेब, आदरणीय रमेशजी वाघमारे सर, आदरणीय डॉक्टर संतोषजी कदम सर, आदरणीय चेअरमन मनोजजी गंगणे, आदरणीय अजितदादा गरड, आमचे आदरणीय चंद्रशेखरजी वडमारे साहेब, आदरणीय शिवाजीदादा कुलकर्णी, आदरणीय आमचे पांडुरंगजी पाखरे साहेब, आदरणीय अय्यूबभाई शेख आणि आमचे नाना आदरणीय नाना लाड आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंचशील पार्क, शिवाजी जोगाईवाडी या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे शरदजी राडीकर, शरदजी गंगणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्या सोहम योगा ग्रुपचे सर्व म्हणजे अशा पद्धतीने कार्यक्रम चाललाय. वडमारे साहेब, आदरणीय वडमारे साहेब, तुम्ही जसं व्यक्त म्हणजे केलंय भावना, अगदी त्याच पद्धतीचा सोहम योगा ग्रुपमध्ये असे आमचे घटक एकत्रित आलेलो आहोत. आणि हळूहळू तो ग्रुप सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक चांगली म्हणजे ओळख निर्माण करत आहे. विविध क्षेत्रामध्ये सक्रिय असलेले अगदी नामांकित असे सगळे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. आणि या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा होत आहे. वडमारे साहेबांनी सांगितलं की अंबाजोगाई शहरामध्ये जवळजवळ 70-75 गल्ल्यामध्ये बाबासाहेबांचा जयंती उत्सव साजरा होत आहे. परंतु हे पंचशील पार्क या ठिकाणी होत असलेला हा जयंती उत्सव हा डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला जो रिपब्लिकन भारतीय, प्रजासत्ताक भारतीय म्हणून सर्व घटकातील या ठिकाणी सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येकांना हा कार्यक्रम माझा वाटत. मित्रांनो, आदरणीय शिवाजीराव, या कार्यक्रमाची संकल्पना आम्ही जेव्हा आमच्या अंमलात आणण्याचा निर्णय घेतला, तर निर्णय घेत असताना म्हणजे किती काम जरी मोठं असलं तर आम्हाला ते सहज करायची सवय. अगदी कमी वेळेमध्ये आम्ही हा निर्णय घेतला. आमच्या श्रीकांतजी यांनी जिम्मेदारी घेतली की सर्वांच्या अल्पोपहाराची जी काय आहे ती व्यवस्था, म्हणजे मला तिकडे बघायचं ठरवलेलं नाही, पण ते मनातून बरं का आनंद आला. असे सगळे एकाचड एक असे या ठिकाणी सगळे आहेत. सगळ्यांच्या यातून हे हा कार्यक्रम घडत आहे. आजच्या या जयंतीच्या निमित्तानं मी हा संदेश देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल आता सुरू झाली आणि हा पूर्ण महिना संपेपर्यंत ग्रामीण भागामध्ये ती चालू असते. हा जयंती उत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याचा आढावा आणि आगामी नियोजन सादर करण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि या रिपब्लिकन पार्टीचा जन्म का दिला, रिपब्लिकन भारत कधी निर्माण झाला, भारत स्वतंत्र कधी झाला है ना, त्या स्वतंत्र भारताला संसदीय लोकशाही कशी लागू झाली, या सर्व बाबी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं याचा उकल या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं गावोगाव गल्लोगल्ली करण्याचं एक नियोजन असतं. पण बाबासाहेबांचं आंदोलन
म्हणजे बाबासाहेब म्हणजे रिपब्लिकन पार्टी, जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, धम्मचक्रांकित निळ्या आरटीआयची, अशा स्वरूपात आम्ही पूर्ण देशभर हे अभियान चालवत आहोत. त्यातलाच हा एक भाग आहे. आणि या सर्व ह्याच्यामध्ये आमचे सर्व बांधव इतके सन्मानाने, इतके आनंदाने या ठिकाणी सहभागी झाले. आणि ही परंपरा आता पुढच्या वर्षी अगदी म्हणजे आपल्या याचं अनुकरण करावं अशा पद्धतीने आणखी मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचं नियोजन करूया, आयोजन करूया आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं, यावं, आम्हाला म्हणजे ऊर्जा द्यावी अशा सर्व प्रकारची या ठिकाणी उपस्थितांना मी नम्र विनंती करतो, नम्र आव्हान करतो. हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर एक चांगला नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येकाने नाश्ता घेतल्याशिवाय इथून कुणी जायचं नाही अशी नम्र विनंती आहे. आणि या कार्यक्रमाला सगळे उपस्थित झालेले आहेत, या सर्वांचं आभार मानण्याची जिम्मेदारी आदरणीय आमचे शरदजी गगडे यांना मी अशी विनंती करतो की सर्वांचं त्यांनी आभार प्रदर्शन करावं. या शरदजी. संविधानिक राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण रवींद्रजी निगाळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन इथं आज सर्वजण आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि नंतर लगेच सगळे नाश्ता करायचा आहे, त्याच्यामुळे कुणी उठायची गडबड करू नका.